कसा गेला आजचा दिवस? दिवस ठीक गेला, पण काय झालं माधुरी? नाही, मी आल्यापासून पाहते तुला. काही टेन्शन्स आहेत का? शमिका, मला तुझ्याशी बोलायचंय. मला तुझा सल्ला हवाय ग. तू फार समजूतदार आहे, त्यामुळे कधी काही झालं ना तर पहिले तुझ्याशी येऊन बोलावंसं वाटतं. मग बोल ना. शमिका, आज माझ्या बॉसने मला सांगितलं की उद्या आपल्याला दिल्लीला एकत्र जायचंय मीटिंगसाठी. शमिका, मला फार ऑड वाटतंय ग. म्हणजे घरच्यांना चालेल का? आई, आजी, बाबा यांना सगळ्यांना चालेल का मी अशी गेले तर? हे बघ, अशा परिस्थितीत तुला काय वाटतं हे जास्त महत्वाचं आहे. तुझी इच्छा काय आहे? शमिका, माझ्या इच्छेपेक्षा काय महत्वाचं आहे हे पाहिलं पाहिजे ना. ही मीटिंग महत्वाची, ही डील महत्वाची आमच्यासाठी. आणि या मीटिंगचे डिटेल्स मला, माझ्या बॉसला आणि एका कलिगला माहिती आहेत. आणि नेमका तो कलिग तो आजारी पडला, त्यामुळे माझं जाणं गरजेचं आहे. हे बघ, जाणं जर महत्वाचं असेल तर जा तू, जायला काही हरकत नाही. पण तुझे बॉस, आय मीन, ते चांगले आहेत ना? म्हणजे विश्वासू आहेत ना? काही रिस्क वगैरे नाही ना त्यात? नाही ग शमिका, त्यांचा काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण मला घरच्यांचं टेन्शन आहे ग. हो ना? मग माझं ऐक, बिनधास्त जातो. काय नाही ग, थोडा चेंज मिळेल आणि कामातही 100% दिल्याचं समाधान मिळेल तुला. जा तू, घरची काळजी नको करूस. पण घरचे काय म्हणतील? अगं, घरचे काय नाही म्हणणार नाहीत तुला. पण फक्त तू एकदा आई बाबांना विचार. बस. छान. आजी, छान सल्ले देतेस हो. आजी, म्हणजे आम्ही कोणीच नाही. घरात मोठं कोण आहे, कोणाला विचारावं, हे सगळं आता शमिकाला विचारून ठरणार. नशीब घरच्यांना कशाला विचारायला पाहिजे असं नाही विचारलंच ते. आणि तू कोण ग सल्ले देणारी? हा, एवढी मोठी झाली आहेस तू. हो आजी, तू तिला का ओरडतेस? अगं, मीच विचारलं होतं तिला. हो ग बाई, आम्ही जे काय करतो ना ते सगळं उगाच करतो. आणि ती जे काय करते ना त्याच्या मागे काहीतरी कारण असतं. काय झालं सासूबाई? काय होणार आहे? या दोघी बघ, घरच्या नव्या करत्या धरत्या बायका बघ, स्वतःचे निर्णय स्वतःच घेत आहेत. घरच्या कोणाला विचारायचं की नाही हे आपापसात ठरवतायत. उत्तम उत्तम चाललंय होय सगळं. आई, काही नाही. आई, माझ्या बॉसने सांगितलं की एका बिझनेस मीटिंग साठी मला आणि बॉसला आम्हाला एकत्र जावं लागेल. अगं, ती मीटिंग खूप महत्वाची आहे आणि त्या मीटिंगच्या डिटेल्स मला, माझ्या बॉसला आणि अजून एका कलिगलाच माहिती आहेत. आणि नेमका तो कलिग आजारी पडलाय, त्यामुळे मला जावं लागेल. आणि आई, मी तुम्हाला विचारणारच होते की मी जाऊ की नको जाऊ. कशाला उगाच नाटक करतेस ग? हा, तिची परवानगी घेतलीस ना? परवानगी, पाठिंबा, फूस सगळं घेतलंस. आता उगाच कशाला? आता कसली वाट बघतेस? आई, तुला काय वाटतं? माधुरी, तू समजूतदार आहेस. काय बरोबर काय चूक हे कळतं तुला. तुला काम महत्वाचं वाटतंय ना, मग तू जरूर जा. तू दिलेल्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेणार नाहीस याची खात्री आहे मला. शमिकानी पाठिंबा दिला ना, योग्यच आहे ते. आणि बाबांची मी बोलेन, काळजी करू नकोस. थँक्स आई.
थँक्स शमिका. चल आपण बॅग पॅक करूया. हो. हो मला यो यो ग तुला. नाही मला तुझ्या आईला कोणी नाही रागवलं. कोणी नाही. चांगलं पाठीशी घालतेस हो तिला. जेव्हा डोक्यावर मिऱ्या वाटेल ना तेव्हा कळेल. तेव्हा रडत येऊ नकोस माझ्याकडे. हं? सगळा कारभार हातात घेईल तेव्हाच समजणार आहे तुला. तेव्हा जमणार नाहीये बेसन घालायला. सासूबाई असं काहीच होणार नाहीये. अहो शमिकाचा फार जीव आहे माधुरीवर. आणि ती म्हणली काही चूक नाहीये ना. घर तिचंही आहेच ना. घर सगळ्यांचंच आहे. मी चुपरी आहे या घरात. नाही हो सासूबाई. काही सांगू नकोस मला. शमिका सगळं नीट होईल ना ग. मला खूप टेन्शन आलंय. अगं माझी पहिलीच बिझनेस टूर आहे. त्यामुळे माधुरी, हे बघ सगळं व्यवस्थित होणार आहे. तू काळजी नको करूस. फक्त इथे जसं कॉन्फिडेंटली प्रेझेंटेशन करतेस ना तसंच तिकडे पण कर. अगं माधुरी, अगं चेन तुटली वाटतं. गॉड, या चेनला पण आत्ताच तुटायचं होतं. दुसरी बॅग पण नाहीये ना. जवळ दुकान असेल, आपण बघायचं का? हा, करून आणूया. चेन रिपेअर करूया. किंवा बॅगला चेन लावून मिळते का बघूया. हो ना, चालेल. जायचं मग. चल चल. कोण आलं या वेळेला कोणाच ठाऊक. कोण हवंय? शमिका मॅडम इथेच राहतात का? हो, पण आत्ता नाही आहेत घरात, बाहेर गेल्यात. मी काशीनाथ ज्वेलर्सकडनं आलोय. शमिका मॅडम आमच्या दुकानात रिसिप्ट विसरून गेला होता, म्हणूनच शेठजींनी पाठवलं. शेठजी फोन करत होते पण त्या फोन उचलत नाहीये. नंतर काय गडबड नको म्हणून शेठजींनी पाठवलंय. हा, येतो मी. हां. शमिका, अगं कसली रिसीट आहे ही ज्वेलरची? हो आई, काय झालं, मी माझे काही दागिने ना पॉलिशसाठी दिले होते, त्याचीच रिसीट आहे. अगं पण अजून नवीन तर आहे दागिने, कशाला पॉलिशला द्यायचे होते? नाही आई, मी विचार केला की चांगलं पॉलिश करून त्याला मलमलमध्ये गुंडाळून ठेवून देऊ. काय ते जरा हेवी आहेत ना दागिने, त्यामुळे मी वरचेवर घालत नाही. तर त्याला जरा चमक यावी म्हणून म्हटलं पॉलिश करून घेऊ. बर. आणि माधुरी कुठे आहे? माधुरी ना, अहो आई, काय झालं, तिला मैत्रीण भेटली तिची मार्केटमध्ये. मग ती मला म्हणाली तू जा पुढे, मी येईन सावकाश. कामं पण होती म्हणून आले पटकन पुढे. पण येईल ना पाठोपाठ लगेच? हो. मुंबई तडका 99.9 FM वर मी आहे तुमचा आरजे अभिजित. आणि आता बघूयात पुढचा कॉलर कोण आहे. हॅलो. हाय अभिजित, मी सावनी बोलते. हाय सावनी, बोल, कशी आहेस? मी मस्त. मला तुझा शो खूप आवडतो.
तुझा आवाज ऐकला ना की विश्वास वाटतो की तू नक्की आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकशील. थँक्यू सो मच. मी इथे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायलाच बसलोय. काय प्रॉब्लेम आहे? अरे हो, माझं लग्न ठरलंय. क्षितिज नाव आहे त्याचं. त्याने त्याचा आत्ताच MBBS पूर्ण केलंय आणि मी इंटिरियर डिझायनिंगचा कोर्स पण पूर्ण केलाय. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन्स. मुंबई तडक्याच्या सगळ्या लिसनर्स कडून आणि माझ्याकडून खूप शुभेच्छा तुम्हाला दोघांनाही. बरं, लव्ह मॅरेज आहे की अरेंज? लव्ह मॅरेज. गेली 2 वर्ष ओळखतो आम्ही एकमेकांना. ओके, मग काय प्रॉब्लेम आहे? घरच्यांचा विरोध आहे? नाही नाही, तो प्रॉब्लेम नाहीच आहे. वेल, माझी अशी इच्छा आहे की क्षितिजने त्याचं शिक्षण पहिला पूर्ण करावं आणि मग जॉब करावा. त्याने जर त्याचं स्पेशलायझेशन पूर्ण केलं ना तर त्याला आणखीन चांगला जॉब मिळेल ना. त्याचं असं म्हणणं आहे की मग ती 2 वर्ष खर्च कोण काढणार आणि कसा निघणार. मी त्याला म्हणाले की मी आहे ना, मी मॅनेज करेल. पण त्याला हा विचार अजिबात आवडला नाही. मला म्हणाला की माझं वर्णन उगाच तुझ्यावर कशाला. मी त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न केला की अरे मी करू शकते, माझ्यावर विश्वास ठेव. त्यात काय एवढं, आपण एकमेकांशी लग्न करणार आहोत, आयुष्यभर आपण एकमेकांच्या साथीनं राहणार आहोत. मग मी करू शकते ना मॅनेज. पुढे कधीतरी अशी पण वेळ येईल की मला गरज वाटेल, माझी जबाबदारी तुला सांभाळावी लागेल. मग त्यावेळेला मी असं म्हटलं तर नाही नाही, माझं बर्डन तुझ्यावर नको वगैरे, तर तुला आवडेल का? मला ना कळतच नाही मी त्याला कसं समजावून सांगू. मी त्याला किती समजावलं. मला इतकंच वाटतं की ह्याच्यामध्ये इतकं इश्यू करण्यासारखं काय कारण आहे. हे असं नातं म्हटलं की या नात्यामध्ये एकमेकांना सांभाळून घेणं हे साहजिकच आहे ना. हॅलो अभि, हॅलो हॅलो अभिजित, तू आहेस ना? हो, मी इथेच आहे सावनी. हे बघ, मला कळतंय तू काय म्हणतेस, पण कसं असतं ना, एक स्वाभिमान नावाची गोष्ट कायम आड येत असते या सगळ्याच्या. आम्ही त्याला मान म्हणतो, तुम्ही त्याला इगो म्हणता, मेल इगो. मला तुझं बोलणं कळतंय, पण यावेळेस क्षितिजला काय वाटत असेल याचा जरा विचार कर. पण तुला काय वाटतं? नाही म्हणजे मी त्याला मदत करू शकते ना. त्याला मदत करण्याचा मला हक्क आहे ना. हो सावनी, पण एक सांगू, अशा नाजूक नात्यामध्ये मदत करणाऱ्यापेक्षा मदत घेणाऱ्याचं मन जास्त मोठं असावं लागतं. आणि मला वाटतं आता यापुढे असे अनेक प्रसंग येतील ज्यामध्ये तुम्ही एकमेकांची मदत करावी लागेल आणि तेवढ्याच मोठ्या मनानं आपल्या पार्टनरची मदत स्वीकारावी सुद्धा लागेल. हो ना. क्षितिज आता आहे माझ्या बरोबर. तू बोलशील त्याच्याशी? ऑफकोर्स ऑफकोर्स, प्लीज दे त्याला. आरजे अभिचा फोन. हे हाय अभि, क्षितिज हियर. हाय क्षितिज, अभिजित बोलतोय. हे बघ, मी जे सांगतोय ते तुला कदाचित ऑड वाटेल, पण हे करणाऱ्या माणसाच्या इमोशन्सचा थोडासा विचार केलास ना तर तुला यामध्ये चुकीचं असं काहीच वाटणार नाही. हे बघ क्षितिज, यापुढे तुम्ही लग्न करणार आहात, एकत्र राहणार आहात, तुमचं सुख दुःख, खाणं पिणं, प्रॉब्लेम्स, सगळं सगळं काही शेअर करणार आहात. म्हणजे परिस्थितीच अशी येईल की तुम्हाला हे सगळं करावंच लागेल. अशा वेळेस आपल्या स्वाभिमानाला थोडंसं अगदी हलकसं मोल्ड केलं ना तर मला वाटतं तुला मदत करणारी तुझी जिवलग, तुझी पार्टनर, तिलाही बरं वाटेल आणि प्रॉब्लेम सुद्धा मिटेल. तुला सांगतो, या बायका असतात ना त्या फार जीव लावतात रे आपल्यावर, खूप प्रेम करतात आपल्यावर आणि जे काही करतात ते फार मनापासून करतात. ती तुझी होणारी बायको आहे. यापुढे तुझं आणि तिचं विश्व एक असणार आहे. तुला रफी साहेबांचं एक गाणं आठवत असेल, तेरे मेरे सपने अब एक रंग है. त्यातलीच पुढची एक ओळ आहे, मेरे सुख अब तेरे, तेरे दुख अब मेरे. असंच असतं रे. आपली फक्त नजर असते, स्वप्न त्यांचीच असतात. तिच्या या प्रेमाला मान दे आणि तिची मदत मोठ्या मनानं ऍक्सेप्ट कर, म्हणजे तुलाही बरं वाटेल आणि तिलाही. तुला जर वाटत असेल तर तू पार्ट टाइम जॉब कर ना आणि साइड बाय साइड तुझं स्पेशलायझेशन चालू ठेवू दे. त्यातल्या त्यात हाच सगळ्यात चांगला ऑप्शन वाटतो, राईट? दॅट्स ग्रेट यार, दॅट्स अमेझिंग.
अरे खूपच चांगली आयडिया ही. थँक्स अभि. मला पूर्णपणे कळलंय तुला काय म्हणायचंय ते. थँक्स यार. हा एक मिनिट. हे अभि, थँक्यू सो मच. मला जे इतके दिवस जमलं नाही ते तू इतक्या पटकन करून दाखवलंस. आय एम सो हॅपी. थँक्यू सो मच अभि. एनी टाइम. विश यू अ हॅपी लाईफ अहेड. चला तर मित्रांनो, मुंबई तडका 99.9 FM वर मी आता ज्या गाण्याचा उल्लेख केला तेच गाणं तुमच्या सगळ्यांसाठी. तेरे मेरे सपने अब एक रंग है. अभि, बोल माझ्याशी. हे बघ, मला माहिती आहे तुझ्या मनात कुठली तरी रुखरुख राहून गेली. हे बघ, जे काही चलतंय ते शेअर कर माझ्याशी. एवढ्या अंधुक प्रकाशात तुला नुसत्या जाणीवेनच कळलं की मला काहीतरी चलतंय. मग काय चालतंय हेही कळलंच असेल ना, आणि त्याच्यावरचं सोल्युशनही असेल तुझ्याकडे. सगळ्यांना एवढी समंजस सोल्युशन्स देणाऱ्याला मी काय सांगणार आहे. मला वाटतं तू आजचा तुझ्या रेडिओवरचा कॉल आठव ना. काय सांगितलंस तू त्या मुलाला? त्याला मिळालं ग त्याचं उत्तर. माझ्या प्रॉब्लेमचं काय? शमिका, तुझे दागिने गहाण टाकून बिझनेस सुरू करणं मला अजूनही चलतंय का? आपण एकदा बोललोय ना त्या विषयावर. आता तरीही तू. मला माहित नाही शमिका, पण कदाचित तुझ्या दागिन्यांना गहाण ठेवून मी बिझनेस सुरू करेन सुद्धा. पण नंतर आरशासमोर माझ्या नजरेला नजर भिडून मी नाही उभा राहू शकणार. हे बघ अभि, मी. हे बघ शमिका, लेट्स नॉट टॉक अबाउट दिस. अभि, ओके?